तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने, ज्यांच्या अभंग वाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पावित्र्यता, अग्नीची दिव्यता आणि गंगेची सुचिता अशी उपमा दिली गेली. इतकंच नव्हे तर मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणानं ज्यांनी उपदेश केला, संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, ढोंगी साधू संतांचे दिंडबडे काढत वैराग्याची दगदगीत पताका ज्यांनी फडकवली, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला, भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भवन म्हणलं, वृक्षवलींना सोयरं म्हणलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मायबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका माईबापांनो, थोडासा इको कमी करत आता नॉर्मल. गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही बरं का, जी कोणाला हे समजावी. गाथा समजून घेताना गाथ्याचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथा ही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही माईबापांनो, गाथा अशी नाही कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही नाही नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथ्याचा नंबर 3चा टप्पा. माझ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचमवेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल 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 तर असो, या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे? लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगाद्वारे साधू संतांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात. जगद्गुरु तुकोबराय इतर साधू संतांना म्हणतात, तुम्ही संत माय आहात, तुम्ही संत बाप आहात, तुम्ही संत कृपावंत आहात आणि तुमची कीर्ती मी पतित काय वाढू. स्वतःला पतित म्हणून घेतात आणि पुढे म्हणतात, खऱ्या अर्थानं तुमचा अवतारच कशा करता आहे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. संत या जगतामध्ये अवताराला येतात, खऱ्या अर्थानं जड जीवांचा उद्धार करण्याकरता येतात, असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सर्वसामान्य जीवाला खऱ्या अर्थाने सांगतायत की संत अवताराला येऊन खऱ्या अर्थाने फक्त जड जीवांचा उद्धार करत नाही, तर या जगतामध्ये आल्यानंतर भक्ती, भाव, धर्म आणि सुख वाढवण्याचं काम करतात. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. आणि शेवटी म्हणतात, असा ज्यांचा अवतार या जगतामध्ये जड जीवांचा उद्धार करण्याकरता येतो, खऱ्या अर्थाने हे संत यांच्या अंगामध्ये कसे गुण आहेत. ज्याप्रमाणे चंदन वृक्षाच्या अंगामध्ये गुण आहेत ना माईबापांनो, चंदन वृक्ष स्वतः झिजतो पण इतरांना सुगंध देतो, तसे संत सुद्धा या जगतामध्ये अहोरात्र कष्ट करतात, खऱ्या अर्थाने झिजतात. ते कशा करतात तर या जगताच्या कल्याणाकरता, या विश्वाच्या कल्याणाकरता. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. विठ्ठल 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 विठ्ठल.
आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, थोडासा आवाज वाढवा ना दादा. सालावात प्रमाणात चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 34वे आणि या ठिकाणी या सप्ताहातील आजचे मला वाटतं उद्या जागराचं कीर्तन आहे आणि जागराच्या आदल्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली, खऱ्या अर्थाने दीपकदादा पाटील यांच्या माध्यमातून मला संपर्क करण्यात आला. महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण प्रीतीताई पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी नाव सांगितलं आणि दादांचा मला फोन आला. त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी येण्याचं योग आला. तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. प्रथमतः त्यांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सजवणारे धजवणारे हा कार्यक्रम या ठिकाणी करत असताना जे कार्यकारी मंडळी आहेत त्याच्यामध्ये श्री हिरालाल रघुनाथ भोईर या ठिकाणचे विश्वस्त आहेत, त्याचप्रमाणे श्री गणेश अनंत भोईर या ठिकाणचे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे दीपक रघुनाथ पाटील उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे महेंद्र नारायण म्हात्रे सेक्रेटरी, भरत रामचंद्र पाटील खजिनदार, उदय आनंद बोरकर, त्याचप्रमाणे श्री शरद सीताराम पाटील, त्याचप्रमाणे श्री संतोष माणिक पाटील, विलास भालचंद्र पाटील, हेमंत आत्माराम पाटील, ज्ञानेश्वर जगन्नाथ पाटील आणि जितेंद्र वासुदेव म्हात्रे असा संपूर्ण या ठिकाणी कार्यकारी मंडळ कार्य करत असताना कार्यक्रमाला असं या ठिकाणी स्वरूप येत आहे की खऱ्या अर्थाने 34 वर्ष पूर्णत्वाकडे जात आहेत. त्या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सजावणारे धजावणारे या ठिकाणी गायनाचार्य, मृदुंगाचार्य, त्याच्यामध्ये गोड अशी गायनाची साथ करणाऱ्या हरिभक्तपरायण या ठिकाणी सुंदर अशी पहिली पंचपदी ज्यांनी केली त्या असणारे आमच्या ताई, नाव काय? आडके, अर्चनाताई आडके. अर्चनाताई आडके त्यांचं ऋण व्यक्त करते. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे साथ करणारा दोनही गायनाचार्य हरिभक्तपरायण प्रमिलाताई त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण शोभाताई त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे इकडे उभे असलेले सगळे टाळकरी बंधू, त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण बाबा आहेत. इकडे उभे असलेल्या माझ्या जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ मासाहेब असं म्हणायला काही हरकत नाही, या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गोड अशी मृदुंगाची साथ करणारे हरिभक्तपरायण वेदांत महाराज त्यांचे ऋण व्यक्त करते. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे पाठीमागे उभ्या असलेल्या आमच्या विनयकरीताई यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. त्याचप्रमाणे दोनही चोपदार. त्याचप्रमाणे या ठिकाणी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे या मंदिराचेच आहे का? ठीक आहे, साऊंड सिस्टीमवाले दादा मोकळ्या मनानं आवाज द्या. एका मशीनचे 2 होतील पुढच्या वर्षीपर्यंत बरं का, आणि 2 असतील तर 4 होतील, काळजी करू नका. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. सिस्टीम गोड आहे, ऑपरेटिंग सुद्धा छान आहे. फक्त आतमध्ये हे कंजेस्टेड वातावरणामध्ये थोडंसं ऑपरेटिंग करणं अवघड जातं, त्यांची चूक नाही त्याच्यामध्ये. फक्त मोकळा करा आवाज, थोडासा वरचा कमी केला तरी चालते. बाहेरच्यांना प्रसाद द्यायची आपल्याला काहीच गरज नाही. इथं ही जी मंडळी येतात सगळ्या व्यापातून वेळ काढून इथं आलेली असतात, म्हणून यांच्याकरता आपली सेवा महत्त्वाची आहे. आतमध्ये आवाज द्या एवढीच विनंती तुम्हाला करते. त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं काम जे करतायत, प्रक्षेपण करण्याचं काम करतायत, वारकरी संप्रदायाचं भूषण, वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे नवे कोकणातील सर्वात मोठं व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे एकनाथ बाप्पा वाडीकर यांचे चिरंजीव आमचे बंधू हरिभक्तपरायण दिनेश दादा वाडीकर, तेही आज कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करते आणि अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौळी दानवबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत म्हणताना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराजपुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौलिक नवऱ्यांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी मी परिहार दिला. आता लक्षपूर्वक ऐका बरं का. बसलेले संकल्पित वेळेमध्ये तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का, कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आले का? नाही. बोला, तुम्हाला टेन्शन नाही आलं हसवण्याकरता आले नाही म्हणल्यावर? हां, कारण बऱ्याचशा लोकांची संकल्पना असते कीर्तन हे हसण्याकरता असतं, परंतु माझं प्रामाणिक मत सांगू तुम्हाला, लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा,
म्हणजे पिकावरती फवारणी नसेल तर पिकावरती कीड पडण्याची शक्यता आहे म्हणतात. पण सांगू तुम्हाला, फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता आहे ना. म्हणून पीक जळू न देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची आहे. म्हणून कथा और कीर्तन हसने के लिए नहीं होते. वाक्य लक्षपूर्वक ऐका. कथा और कीर्तन हसने के लिए नहीं होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते हैं. ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, मोकळ्या मनानं वाजवा, टॅक्स नाही लागला त्याच्यावर अजून. त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक ऐका. कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचन ऐकली असतील. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. माता माऊल्या पाठीमाग गप्पा नंतर मारा. ओ मावशी थोडंसं लक्ष द्या ना इकडं. आग्रह नाही, विनंती आहे तुम्हाला. खऱ्या अर्थानं कालपर्यंत तुम्ही समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही. का? आमच्या संतांच्या घरची परंपरा आम्हाला ते सांगत नाही. काय सांगते आमच्या संतांच्या घरची परंपरा? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत महात्मे सांगतात कीर्तनामध्ये दोन गोष्टी सांगू नये. कोणत्या दोन गोष्टी? राजकारण सांगू नये आणि प्रापंचिक गप्पा मारू नये. राजकारण का सांगू नये? रोज सकाळी सकाळी 5-10 रुपयाच्या वर्तमानपत्रामध्ये ते तुम्हाला आम्हाला घर बसल्या वाचायला मिळतं. म्हणून कामधंदे सोडून लोक इथं आलेले नसतात. म्हणून राजकारण सांगू नये. आणि प्रापंचिक गप्पा का मारू नये? तर कीर्तनकारापेक्षा समोर बसलेल्या लोकांना प्रपंचाचा जास्त अनुभव असतो. आहे ना तुम्हाला? झालंय ना सगळ्यांचं? ब्रह्मचारी नाही कोणी? प्रपंचाचा जास्त अनुभव असतो. म्हणून प्रापंचिक गप्पाही मारणार नाही, राजकारणही सांगणार नाही. अगदी संतांच्या अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे आहेत. विठ्ठल 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 तर असो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि साधू संतांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करणार आहे. साधू संतांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असताना तुकोबराय म्हणतात, बाबा रे, तुम्ही संत माय आहात, तुम्ही संत बाप आहात, तुम्ही संत कृपावंत आहात आणि तुमची कीर्ती मी पतीत काय बाणू. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबरायांनी या ठिकाणी इतर साधू संतांना माय बापाची उपमा दिली. का बरं माय बापाची उपमा दिली असावी? मला वाटतं जगताच्या पाठीवरती एकमेव असं व्यक्तिमत्व आहे माय आणि बाप, जे आपल्या लेकरांवरती निस्वार्थी भावनेनं प्रेम करत असतात. किती निस्वार्थी भावनेनं प्रेम करतात. आणि अगदी तसंच प्रेम संत सुद्धा या जगतावरती करत असतात. किती निस्वार्थी प्रेम असतं रे आपल्या मायबापाचं आपल्यावरती, आपण वर्णन करू शकत नाही. माझ्या समोर घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगते. इतकं निस्वार्थी भावनेचं प्रेम मायबाप आपल्यावरती करत असतात की या जगाच्या पाठीवरती दुसरं कुणीच करू शकत नाही. मी शाळेमध्ये असताना ज्या वेळेला इयत्ता 7वी मध्ये होते, माझ्या जीवनात घडलेला प्रसंग आहे बरं का. त्या ठिकाणी रोज ज्या रस्त्यानं मी शाळेमध्ये जायचे ना मायबापांनो, त्या रस्त्यावरती रोज एक आजीबाई उभ्या असायच्या. 9 वाजायचा टायमिंग माझा शाळेत जायचा होता आणि शाळेमध्ये जात असताना रोज 9 वाजायच्या टायमिंगला रस्त्यावरती 9 वाजायच्या टायमिंगला त्या आजी त्या ठिकाणी दिसायच्या. रोज अंतकरणामध्ये प्रश्न उत्पन्न व्हायचा, अरे आपण या रस्त्यानं रोज शाळेमध्ये जातो, या आजी या ठिकाणी रोज दिसतात, कशासाठी थांबत असतील बरं? अंतकरणामध्ये प्रश्न उत्पन्न झाला आणि एक दिवस घरून निघतानाच ठरवलं, आज मात्र या आजींना प्रश्न विचारायचा, आजी तुम्ही रोज या ठिकाणी कशासाठी थांबता हो? घरून निघाले आणि घरून निघाल्यानंतर त्या ठिकाणी गेले. नेहमीप्रमाणे त्या आजी त्या ठिकाणी उभ्या होत्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर आसुसलेला भाव मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसला. आजींना म्हटलं, का हो आजी, रोज 9 वाजायच्या टायमिंगला या रस्त्यानं मी शाळेमध्ये जाते आणि अगदी 9 वाजायच्या टायमिंगला तुम्ही या ठिकाणी थांबता, त्याचं कारण काय आहे बरं? तुम्हाला काय हवंय का? म्हटलं माझ्याकडे डब्बा आहे, तुम्हाला भूक लागली का, डब्बा देऊ का म्हटलं. त्या आजीने दिलेलं उत्तर फार सुंदर होतं. आजी म्हणतात, अगं मी माझ्या पोटाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबत नाही. माझ्या चेहऱ्यावरती जरी आसुसलेला भाव दिसत असला ना, तरी ही पोटाची भूक नाही, तर ही अंतकरणाची भूक आहे. मी म्हटलं, आजी तुमचे शब्द मला समजले नाही. त्या आजी म्हणतात, अगं रोज 9 वाजायच्या टायमिंगला या रस्त्यावरती मी थांबते ना,
त्याचं कारण असं आहे, या रस्त्यानं रोज जी लाल रंगाची 4 व्हीलर गाडी जाते ना, त्या गाडीतला माझा मुलगा असतो. तो मुलगा माझ्याशी बोलत नाही ग, पण त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही ना, माझा दिवस जात नाही. मी माझ्या पोटाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबत नाही, तर माझ्या अंतकरणाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबते. माई बापाच्या अंतकरणाची भूक त्याच वेळेला भागत असते, ज्या वेळेला ते आपल्या मुलाचा चेहरा पाहतात आणि आपल्या लेकराला सुखामध्ये पाहतात. सांगायचं तात्पर्य इतकं निस्वार्थी भावनेचं प्रेम मायबाप आपल्या लेकरावरती करत असतात. अरे इतकं निस्वार्थी भावनेचं प्रेम मायबाप जर आपल्या लेकरावरती करत असतील, तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यांना माय बापाची उपमा द्यायला काहीच हरकत नाही, की जे या जगतावरती तसं प्रेम करतात. कसं करतात रे? निस्वार्थी भावनेचं. आणि मला वाटतं जगद्गुरु तुकोबारांनी ही जी माय बापाची उपमा दिलेली आहे ना, ही विश्वमाऊली ज्ञानोबांना दिलेली असावी. नवी दिलीच आहे. कारण जे जे संतपर अभंग जगद्गुरु तुकोबारांनी या संप्रदायामध्ये लिहिले ना, ते फक्त आणि फक्त विश्वमाऊली ज्ञानोबांकरताच लिहिले. मला असं का धाडसनं म्हणावं वाटतं सांगू तुम्हाला. या संप्रदायामध्ये जितकी संतांची मांदियाळी होऊन गेली ना माईबापांनो, त्या संतांच्या मांदियाळीमध्ये एकमेव संत आहे की ज्या संतांना या विश्वाची माऊली म्हणून संबोधलं गेलं. जगताच्या पाठीवरती एकमेव संत आहेत की ज्यांना माऊली म्हणून संबोधलं गेलं. आणि विशेष याचं आहे की पुरुष असताना माऊली म्हटलं गेलं, नाहीतर इतर कोणाला माऊली म्हटलं जातं का हो? तुम्ही ज्या वेळेला पालखी सोहळ्यामध्ये जाता तेव्हाच तुम्हाला माऊली म्हटलं जातं. आणि का विश्वमाऊली ज्ञानोबांना माऊली म्हटलं माहिती आहे तुम्हाला? अरे जा ना तुम्ही आळंदीला, माऊलींच्या समाधीवरती नतमस्तक व्हा, आणि ज्याला माई नाही ना त्यानं त्या समाधीवरती नतमस्तक व्हावं आणि म्हणावं माऊली समाधी घेतली आळंद, समाधी घेतली आळंदी, 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 समाधी घेतली आळंदी. भवती शोभे संत मादी, भवती शोभे संत मादी, समाधी जय हो. घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. भवती शोभे सीता मादी, भवती शोभे सीता मादी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. का माऊलींना माऊली म्हटलं लक्षात येतंय तुमच्या? ज्याला माई नाही ना त्याला आळंदीला जावं, माऊलींच्या समाधीवरती नतमस्तक व्हावं आणि म्हणावं माऊली, ओ माऊली तुम्हीच माझी माय आहात हो. ज्याला बाप नाही ना त्यांना आळंदीला जावं, म्हणावं माऊली तुम्हीच माझे बाप आहात हो. अरे साधकाचा माय बाप दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, असं वर्णन ज्यांचं करावं त्यांनाच माय बापाची उपमा दिली. असे कुठले मातृत्वाचे आणि पितृत्वाचे गुण त्यांच्यामध्ये दिसले रे, की जगद्गुरु तुकोबारांना विश्वमाऊली ज्ञानोबांना माऊली म्हणावं असं वाटलं, मायबापाची उपमा द्याविषयी वाटली. सांगू तुम्हाला कोणते गुण दिसले? अरे 9034 ओव्याची ज्ञानेश्वरी अखंड विश्वाला दान दिली माझ्या माऊलींनी, पण त्या ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय मागितलं देवाकडे? स्वतःचं सुख मागितलं का हो? स्वतःच्या कुटुंबाचं सुख मागितलं का? स्वतःच्या बहिणीचं, स्वतःच्या भावाचं नाही मागितलं. अखंड विश्वाचं दान मागितलं आणि त्याला नाव पसाय दान दिलं. खऱ्या अर्थानं इतकं मोठं दान भगवंताकडे मागावं याच्याकरता सुद्धा उदात्त अंतकरण असावं लागतं. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला संप्रदायावरती किती मोठे उपकार आहेत माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांचे. संतांचे उपकार काय सांगू आता, संतांचे उपकार काय सांगू आता, संतांचे उपकार
जागविते मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी व्हावे उतराई जागविते मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. खऱ्या अर्थाने संतांचे या जगतावरती इतके मोठे उपकार आहेत. ज्या ज्या वेळेला आपलं मूल एखादं चुकतं मायबाप त्या त्या ठिकाणी त्या त्या क्षणाला सावध करण्याचं काम करतात ना, त्याचप्रमाणे संत सुद्धा साधकाला जागवण्याचं काम करतात. मज निरंतर जागविती. मला वाटतं तेच काम विश्वमाऊली ज्ञानोबांनी या जगताच्या पाठीवरती केलेलं आहे. ज्ञानोबांच्या चरित्रातला एक गोड प्रसंग आहे बघा. विश्वमाऊली ज्ञानोबांच्या चरित्रामध्ये एक गोड प्रसंग येतो. माऊली म्हणतात एकदा सहजच आम्ही वैकुंठाला गेलो. गोड प्रसंग बरं का, लक्षपूर्वक आहे का. माऊलींना विचारलं काऊ माऊली तुम्ही कशा करता वैकुंठाला गेले हो. माऊली म्हणतात जाणं तसं आमचं सहजच होतं. सहज आम्ही वैकुंठाला गेलो म्हटले आणि तिथं गेल्यानंतर एक दृश्य आम्हाला दिसलं. माऊलींना विचारलं काऊ माऊली कोणतं दृश्य तुम्हाला दिसलं. माऊली म्हणतात आम्ही वैकुंठाला गेलो आणि भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराज जेवण करण्याकरता आले होते म्हटले. बरं त्यांना जेवणाकरता काय होतं बरं. माऊली म्हणतात त्यांना बसण्याकरता चांदीचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे आणि त्या सोन्याच्या ताटामध्ये ब्रह्मरसाचे पदार्थ वाढलेले. माऊलींनी वर्णन केलं सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागे नारायणे तेथ अवसरी पाहुणे पातलो आम्ही. सहज आम्ही तिथं गेलो हे दृश्य आम्हाला दिसलं म्हटले. बरं माऊली पुढे काय झालं बरं. मग माऊली म्हणतात आपल्याकडे प्रथा आहे बघा, आपण जर जेवणाकरता बसलो आणि आपल्या घरी अचानक एखादा पाहुणा आला तर आपण काय म्हणतो या जेवायला. आमच्या इकडं म्हणतात, तुमच्या इकडं म्हणतात ना या जेवायला. तसं विश्वमाऊली ज्ञानोबांना अर्जुन महाराज म्हणतात ओ विश्वमाऊली ज्ञानोबराय अहो बसा ना जेवणाकरता. आता जेवणाकरता बसा म्हटल्यानंतर माऊलींच्या पाठीमागे मुक्ताबाई उभ्या होत्या. कोण मुक्ताबाई. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई किंवा सुखाचा निधान तो माझा सोपान विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई असं वर्णन ज्या माऊलीचं करावं. त्या मुक्ताबाई पाठीमागे उभ्या होत्या. मुक्ताबाईला विचारलं काय करू ग मुक्ते, काय करू ग मुक्ते असा प्रश्न ज्या वेळेला विचारला ना माईबापांनो, जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवली ना ती होकारार्थी होती. बसाना जेवणाकरता, बसाना जेवणाकरता म्हटल्यानंतर माऊली जेवणाकरता बसले. जसं ताट भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराजांच्या समोर आहे ना अगदी तसंच ताट माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांच्या समोर आलं. कसं ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं. आता ते ताट समोर आलं, पुंडलिका वरदा झालं, सगळं झालं आणि ज्या क्षणाला ते ब्रह्मरसाचे पदार्थ ग्रहण करण्याची वेळ आली ना त्यावेळेला पुन्हा एकदा मुक्ताबाईकडे वळून पाहिलं. आता काय करू ग मुक्ते, आता काय करू ग मुक्ते असा दुसऱ्यांदा ज्या वेळेला प्रश्न विचारला ना माईबापांनो, जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवली ना ती नकारार्थी होती. खाऊ नकोस दादा. अगं मुक्ते देवाच्या दारातले ब्रह्मरसाचे पदार्थ आहेत ग, असे उष्टे तर टाकता येणार नाही ना. काय करू या ब्रह्मरसाच्या पदार्थाचं. हे दादा अरे हे ब्रह्मरसाचे पदार्थ तू जर इथं खाल्ले ना तर कोपरी गावातले लोक तुला अपलपोट्या म्हणतील ना दादा. याच्या करता हे ब्रह्मरसाचे पदार्थ इथं खाऊ नको दादा. ते ताट माझ्या हातामध्ये नाही. माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईनं ते ताट आपल्या हातामध्ये घेतलं. इथं बसल्या प्रत्येक माई माऊलींना लक्षपूर्वक ऐका. ते ताट मुक्ताबाईनं हातामध्ये घेतलं, आपल्या मायेच्या पदराखाली झाकलं आणि आपल्या मायेच्या पदराखाली झाकलेलं ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं ते ताट थेट वैकुंठावरून या मृत्यू लोकामध्ये आणलं. अरे कुठं आणलं. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये इंद्रायणीच्या तीरावरती जे काही रंजलेले गांजलेले निराश्रित लोक आहेत ना माई बापांनो, अरे त्यांच्याकरता ते ब्रह्मरसाचे पदार्थ वाढले रे. पण ऐका ना, खाऊन खाऊन संपायला ते तयार नाहीत, कारण देवाच्या दरबारातले ब्रह्मरसाचे पदार्थ होते रे.
खाऊन खाऊन संपायला तयार नाहीत, पण शिल्लक राहिलेले ब्रह्मरसाचे पदार्थ माझ्या विश्वमौली तळब्रह्मन आदी शक्ती मुक्ताबाईला सिद्ध बेटापर्यंत सुद्धा आळंदीकरांनी नेऊ दिले नाही. तरी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय मागतात देवाकडे? जे खळांची व्यंकटी सांडो तयास कर्मी रीती वाढून. देवा, अरे ज्या लोकांनी मला माझ्या आयुष्यामध्ये त्रास दिला ना देवा, त्यांचा दुर्जनपणा जाऊ दे आणि त्यांना सद्बुद्धी दे देवा, त्यांना सद्बुद्धी दे. याला म्हणावं साधूचं अंतकरण, याला म्हणावं संतांचं अंतकरण. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला. अरे ज्या वेळेला विश्वमौली नॉर्मल आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये भिक्षेची झोळी घेऊन भिक्षा मागण्याकरता जातात ना, त्यावेळेला आळंदीमध्ये भिक्षा तर वाढली जात नाही. माधव शास्त्रींच्या दारात जातात, त्या क्षणाला आवाज देतात, ओम भवती भिक्षाम देही. घरातली पत्नी बाहेर येते, 2 चपात्या त्याच्यावरती कोरांना होतं, माऊलींच्या हातावरती टेकवलं. माऊलींच्या हातावरती टेकवल्यानंतर माऊलींनी तर आपल्या भिक्षेच्या झोळीमध्ये टाकणार तितक्यात त्या ठिकाणी माधव शास्त्री येतात. माधव शास्त्रीनं विचारलं, संन्याशाच्या कार्ट्या ज्ञान्या, भल्या पाट्या आमच्या दारात कशा करता आलास रे? त्यावेळेला माऊलींनं सांगावं, ओ शास्त्री काका ऐका ना, माझ्याकरता नाही हो, माझ्या निवृत्ती दादा करता सुद्धा नाही, माझा सोपान आहे ना त्या सोपानाकरता सुद्धा नाही, माझी 5 वर्षाची बहीण आहे ना छोटीशी मुक्ताबाई, तिला भूक लागली हो, थोडीशी चपाती मिळू द्या, थोडीशी भाजी मिळू द्या हो. पण नाही मिळू दिली माधव शास्त्रींनी. कंबरड्यात लात घातली माऊलींच्या. अरे ज्या क्षणाला कंबरड्यात लात घातली ना, वैद्य बाबांच्या मुखातले शब्द आहेत. वैद्य बाबा म्हणतात, माऊलींच्या हातातली चपाती गटारात पडली, याच्यामध्ये नवल नाही. माऊलींच्या त्या चपातीवरची भाजी माऊलींच्या तोंडावरती उडाली रे. अंतकरण दुःखी कष्टी झालं. आता मला या जगात राहायचं नाही, मला या विश्वात राहायचं नाही. जी माझ्या आईवडिलांची भूमिका ती माझी भूमिका आता दिसू नये. जन या अवस्थेला मला प्राप्त व्हायचंय. दुःखी कष्टी झालेले उद्विग्न अवस्थेमध्ये असलेले विश्वमौली नरबळे आळंदीच्या एका तीर्थक्षेत्रामधून खऱ्या अर्थानं त्या गल्लीमधून पळत निघाले. सिद्ध बेटाच्या दिशेने जाणारे ज्ञानोपरे माझ्या निवृत्ती दादांना पाहिले, पाठोपाठ निवृत्ती दादा निघाले. आणि ज्यावेळेला सिद्ध बेटामध्ये प्रवेश झाला ना माईबापांनो, एका ओट्यावरती सोपान दादा ब्रह्म अवस्थेमध्ये बसलेले, ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले. दुसऱ्या ओट्यावरून उडी मारली आणि झोपडीत प्रवेश केला. पाठोपाठ निवृत्ती दादानं यामुळे विचारावं, दादा काय झालं रे? आजपर्यंत तुला अशा अवस्थेमध्ये कधी पाहिलं नाही रे, अशा उद्विग्न अवस्थेमध्ये दादा तुला कधी पाहिलं नाही, काय झालं? इतकं दुःखी कष्टी व्हायला सांग ना दादा. त्यावेळेला ज्ञान दादानं सांगावं, मला या जगात राहायचं नाही, मला या विश्वात राहायचं नाही. कोणाकरता जगायचं? समाजाच्या शिव्या खायच्या तरी सुद्धा आपण समाजाचं कल्याणच करायचं, कशा करता जगायचं रे दादा? नाही जगायचं मला. त्यावेळेला निवृत्ती दादानं विचारलं, काय झालं दादा सांग ना. ज्ञान दादानं सांगितलं, भल्या पाटे उठलो होतो, गावात गेलो होतो भिक्षा मागण्याकरता. ऐक ना दादा, तुझ्याकरता मागण्याकरता नव्हतो गेलो रे, माझ्याकरता सुद्धा नव्हतो गेलो. आपला सोपान आहे ना, तो तर कधी काही लागलं तरी मागत नाही रे, पण छोटीशी बहीण आहे आपली 5 वर्षाची मुक्ताबाई, तिला भूक लागली होती रे, तिच्याकरता मागण्याकरता गेलो होतो. नाही मिळू दिली आळंदीकरांनी. आळंदीकर मारतात रे दादा आपल्याला. माधव शास्त्रींनी कंबरड्यात लात घातली म्हटले. त्यावेळेला निवृत्ती दादाच्या मुखातलं एक वाक्य आपल्याला संतत्व शिकून जाईल. इथं बसलेल्या प्रत्येकानं ते वाक्य घरी घेऊन जा. निवृत्ती दादा म्हणतात, मारू दे ज्ञाना, आळंदीकर आपले मायबाप आहेत. काय संतांचं अंतकरण असतं ना मायबापांना. अरे मारलं तरी म्हणावं, आळंदीकर आपले मायबाप आहेत. साधकाचा मायबाप दरुषणी हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. खऱ्या अर्थानं इतकं वर्णन ज्या विश्वमौली नरबळेंचं करावं, मला वाटतं जगद्गुरु तुकोबांनी त्यांनाच उपमा दिलेली आहे. कारण इतकं मोठं उदात्त अंतकरण जगाच्या पाठीवरती एकमेव संतांचं आहे. आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असताना तुकोबाराय म्हणतात, मी पती त्यांची कीर्ती काय वाणू. ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात ना, त्या ठिकाणी तुकोबाराय पतित नाहीत रे. आम्ही सर्वसामान्य जीव पतित आहोत, पण ते स्वतःला पतित म्हणून घेतात ना, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांचं अंतकरणच इतकं उदार आहे. म्हणून उदार अंतकरणाने जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माऊली संत
तुम्ही संत माय आहात, तुम्ही संत बाप आहात, तुम्ही संत कृपावंत आहात. अभंगाचं प्रथम चरण. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माया 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 बाप कृपावंत, कायमी पतित किरदेवाणो, कायमी पतित किरदेवाणो, अवतार जय हो. धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबरा इतर साधू संतांना माय बापाची उपमा देतात. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरांनी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की विश्वमौली ज्ञानोबांना उपमा दिलेली आहे. जगद्गुरु तुकोबरांनी विश्वमौली ज्ञानोबांना उपमा द्यावी याच्यामध्ये नवल नाही. ज्या वेळेला विश्वमौली ज्ञानोबा या जगताचा निरोप घेतात ना माई बापांनो, माऊलींचा समाधी सोहळा होतो ना, त्यावेळेला सगळ्या संतांना विश्वमौली ज्ञानोबा हवे हवेसे वाटतात. पुन्हा एकदा या विश्वमौली ज्ञानोबांचं दर्शन आम्हाला व्हावं असा भाव त्यांच्या अंतकरणामध्ये उत्पन्न होतो. त्याच्यातला एक भाव असा आहे, विश्वमौली ज्ञानोबांचा समाधी सोहळा झाला आणि समाधी सोहळा झाल्यानंतर पंढरपूरची आषाढीची मोठी वारी आली. आता आषाढीच्या वारीचा नियम असा आहे, आषाढीच्या मोठ्या वारीमध्ये पंढरीच्या वाळवंटामध्ये नामदेवरांसारख्या संतांनी कीर्तन करावं आणि सगळ्या भक्तांनी श्रोते मंडळीने ते कीर्तन श्रवण करावं. त्या ठिकाणी कीर्तनामध्ये नामदेवरांनी बेभान होऊन नाचावं. नाचता नाचता देवाचा गळेला पितांबर, त्या ठिकाणी भगवंताने यावं आणि नाचावं. इतके अधिकार संपन्न नामदेवराय पंढरीच्या वाळवंटामध्ये कीर्तन करतात. आणि समाधी सोहळा झाल्यानंतर ज्या वेळेला वारी जवळ येते, नामदेवरांचं कीर्तन पंढरीच्या वाळवंटामध्ये चालू होतं. पण चालू झाल्यानंतर दरवर्षी सारखं कीर्तन त्या ठिकाणी रंगत नव्हतं. त्यावेळेला भगवंताने विचारलं, नामदेवा तक्रारी यायला लागल्या रे तुझ्या बाबतीमध्ये, असं म्हणतात गेल्या वर्षी सारखं रंगलं नाही कीर्तन, नेहमी सारखं कीर्तन होत नाही, काय करू देवा? रंग नावाची देवता कीर्तनामध्ये येत नाही. रंग नावाची देवता आहे, तिला आवाहन करावं लागतं, तिला कीर्तनामध्ये बोलवावं लागतं. काय करू देवा रे, रंग नावाची देवता कीर्तनामध्ये येत नाही, कीर्तन माझं रंगात नाही. अरे नामदेवा का असं होत नाही? कारण तू कीर्तनामध्ये नाचत नाही रे नामदेवा. देवा मला नाहीच रे नाचावं वाटत या पंढरीच्या वाळवंटामध्ये, का नाही नाचावं वाटत? त्यावेळेला नामदेवरायांनी म्हणावं, माझी ज्ञानदेव नावाची माऊली नाही ना माझ्या कीर्तनाला. कीर्तन तेव्हा रंगायचं जेव्हा जनी म्हणे ज्ञान तेव्हा बोला अभंग, ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला
नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग कीर्तन तेव्हा रंगायचं ज्यावेळेला अशी परिस्थिती पंढरीच्या वाळवंटामध्ये असायची रे. अरे नामदेवा वारी माझी आणि त्या ज्ञानोबरायांचं कौतुक तिकडं आळंदीमध्ये इथं कुठं पंढरपूरमध्ये नाच नामदेवा नाच नामदेवा असं ज्यावेळेला पंढरपूरमध्ये पंढरीच्या विठुरायानं म्हणावं ना त्यावेळेला नामदेवरांनी हट्ट करावा माझे ज्ञानदेव नावाची माऊली मला एकदा दाखव ना देवा मला एकदा ज्ञानोबरायांचं दर्शन करू दे. अरे नामदेवा समाधी घेतली अवतार संपला आता कुठं दर्शन देवा तुला काय अशक्य रे करतुम अन्यथा करतुम तू आहेस तुझ्या करता काय अशक्य एकदा दे ना मला दर्शन करून. आणि जर तुला दर्शन करून दिलं तर नामदेवरांनी म्हणावं श्री ज्ञानदेवाचे मज दर्शन होईल साचे तरीच मी वाळवंटी नाचे पंढरीये. एकदा का माझ्या ज्ञानदेव नावाच्या माऊलीचं दर्शन मला झालं ना तर मी आण घेऊन सांगतो देवा मरेपर्यंत या पंढरीच्या वाळवंटामध्ये नाचेल फक्त एकदा ज्ञानदेव नावाची माझी माय मला एकदा दाखव रे. नामदेवरायांसारख्या संतांनी खंत व्यक्त करावी की ज्ञानोबरांनी या जगताचा निरोप घेतला पण आणखी सुद्धा आम्हाला त्यांचं दर्शन घ्यावंसं वाटतं. असे अधिकार संपन्न विश्वमौली ज्ञानोबराय होते आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असताना तुकोबराय म्हणतात की त्यांचा अवतार जड जीवनचा उद्धार करण्याकरता आहे. का बरं ज्ञानोबरायांनी जड जीवनचा उद्धार कशा पद्धतीनं केला. अरे प्रत्येकाच्या अवताराला कारण आहे. प्रत्येक जीव या जगतामध्ये जन्माला येतो प्रत्येकाच्या जन्माचं काही ना काहीतरी प्रयोजन आहे. मला सांगा देवाच्या अवताराला कारण आहे संतांच्या अवताराला कारण आहे आणि तुमचा माझा जन्म एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये झाला म्हणजे आपल्या जन्माचं काहीतरी प्रयोजन आहे की नाही. प्रत्येकाच्या अवताराचं कारण असतो. मला सांगते बघा देव अवताराला येतो खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळेला धर्मावरती संकट येतं धर्मावरती ग्लानी येते त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी मी अवतार घेईल अवतीर्ण होईल हे देवाच्या अवताराचं कारण सांगितलं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारतम अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनम सुजम्य. ज्या ज्या वेळेला धर्मावरती संकट येतं त्या त्या वेळेला जगाचा बाप धावून येतो. अनेक ठिकाणी तुम्ही अनेक उदाहरणं त्या ठिकाणी ऐकली असतील. आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेलं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगते. धर्मावरती संकट आल्यानंतर जगाचा बाप कसा धावून येतो बघा. या जगतामध्ये घडलेलं आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेलं एक ज्वलंत उदाहरण असं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे बघा बरोबर की नाही. त्या अहिल्यानगर नावाच्या जिल्ह्यामध्ये एक श्रीरामपूर नावाचा तालुका येतो आणि त्या श्रीरामपूर नावाच्या तालुक्यामध्ये खंडाळा नावाचं गाव आहे बघा. त्या खंडाळा नावाच्या गावामध्ये एक रेल्वेचं गेट लागतं. म्हणजे श्रीरामपूरवरून दौंडच्या दिशेनं जी रेल्वे येते ना त्या रेल्वे मार्गावरती ते रेल्वेचं गेट आहे. आता त्या रेल्वेच्या गेटवरती एक घटना घडली. ती घटना त्या घटनेचं दिग्दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला गुरुनाम गुरु नारायणगिरी महाराजांनी करून दिलं. काय घडलं बरं त्या ठिकाणी प्रसंग असा घडला. त्या रेल्वेच्या गेटवरती हरिभाऊ पवार नावाचे गेटमॅन नोकरी करत होते. इंग्रज काळामध्ये नोकरीला लागलेले ते हरिभाऊ पवार गेट बंद करण्याचं गेट उघडण्याचं काम त्यांच्याकडे होतं. पण त्या ठिकाणी काम करत असताना शूद्र समाजामध्ये जन्माला आलेले ते हरिभाऊ पवार होते. पण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावान निष्ठावंत भक्त होते. अरे ज्या ज्या वेळेला माझ्या पांडुरंग परमात्म्याची वारी जवळ यायची ना त्या त्या वेळेला संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा अशी ज्यांच्या मनाची अवस्था व्हावी ते हरिभाऊ पवार त्यांच्या अंतकरणामध्ये उत्कंठा उत्पन्न व्हायची की मी कधी एकदा पंढरपूरला जाईल मी कधी एकदा पंढरपूरला जाईल आणि ते त्या ठिकाणी नोकरी करतात. एकदा झालं असं पंढरपूरची आषाढीची वारी जवळ आली आणि वारी जवळ आल्याच्या नंतर गावागावामधून पंढरपूरला दिंड्या जाण्याकरता निघाल्या. आता दिंड्या जात असताना त्या खंडाळा नावाच्या गावामधून सुद्धा दिंड्या जात होत्या. आता दिंड्या जात असताना त्या दिंड्यामध्ये सुंदर असा टाळ पखवाजाचा नाद व्हायचा आणि टाळ पखवाजांचा नाद कानावरती पडला ना की वारकऱ्याची अवस्था कशी होत असते. मला सुद्धा पंढरपूरला जायचंय. किंवा एखाद्या वेळेला एखाद्या वारकऱ्याची वारी जर चुकली ना तर तो वारकरी म्हणत असतो क्षमा करा हरी चुकली माझी वारी चुकली माझी वारी. तशी अवस्था काहीशी त्या हरिभाऊ पवारांची झाली.
टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडला. गावागावातून जाणारे दंड्यान, त्या दिंड्यांमध्ये गोड असं भजन चालायचं. किती गोड भजन चालायचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. म्हणा सर्वांनी. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वारकरी संप्रदायाचे हे दोन श्वास आहेत. एक जगद्गुरु तुकोबराय आणि दुसरे विश्वमौळी ज्ञानोबराय. एक वारकरी संप्रदायाचा पाया आहे तर दुसरा वारकरी संप्रदायाचा कळस आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. म्हणून ज्याला ज्याला वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आल्याचा अभिमान, ज्याला ज्याला स्वाभिमान आहे, त्या त्या प्रत्येकानं दोन्ही हात वरती करायचे आणि गोड असं भजन जसं दिंडीमध्ये चालतं ना तसं भजन आपल्याला करायचंय. सर्वांचे हात दिसत आहेत मला. घ्या. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. जय हो. क्या बात है. वाह वाह. श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव. वा. घ्या हात खाली आता. घेतले का? जेवण करून आल्या ना? वा वा, क्या बात आहे. गोड असं भजन त्या दिंडीमध्ये चालायचं. जसं या ठिकाणी भजन केलं ना, अगदी असंच भजन त्या दिंडीमध्ये चालायचं. आणि ते भजन माझ्या हरिभाऊ पवारांच्या कानावरती पडलं. भजन कानावरती पडल्याबरोबर अंतकरणाची अवस्था झाली. मलाही पंढरपूरला जायचंय, पण पंढरपूरला वारीला जाण्याकरता या इंग्रज अधिकाऱ्यानं मला सुट्टी दिली पाहिजे. आता सुट्टी देण्याकरता त्या हरिभाऊ पवारांनी पत्र लिहिलं इंग्रज अधिकाऱ्याला. अरे त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या पत्रामध्ये उल्लेख केला, जोहार मायबाप जोहार, आमच्या परंपरेमध्ये सवळ्या पांडुरंगाच्या वारीला मुलाचं स्थान आहे म्हटले आणि माझी इच्छा आहे पंढरपूरला वारीला जाण्याची. मला 15 दिवसाची सुट्टी तुम्ही द्यावं. 15 दिवसाची सुट्टी देत असताना एखादा माणूस माझ्या जागेवरती काम करण्याकरता ठेवा. गेट बंद करण्याच्या वेळा, गेट उघडण्याच्या वेळा सगळं काम मी त्याला समजून सांगतो. जायच्या आधी सगळं काम समजून सांगतो. हवा तर तितक्या दिवसाचा पगार माझा कट करून घ्या, पण मला पंढरपूरला वारीला जाऊ द्या. पत्र पाठवून दिलं. पत्र इंग्रज अधिकाऱ्याच्या हातात पडलं. इंग्रज अधिकाऱ्यानं ते पत्र वाचलं आणि सांगितलं, सुट्टी बिट्टी काय मिळणार नाही हरी भाऊ तुम्हाला. सुट्टी बिट्टी काय मिळणार नाही म्हटल्याच्या बरोबर तो भक्त निश्चिम भक्त होता. डोळ्याला धारा लागल्या हरिभाऊंच्या. रडू लागले हरिभाऊ. आता माझ्या पांडुरंग परमात्म्याची वारी चुकते वाटतं. मला आता पंढरीला जाता येणार नाही. या भावनेनं अंत करून दुःखी कष्टी झालं. कंठ दाटून आला आणि हरिभाऊ पवार दुसऱ्याच क्षणाला अंतकरणामध्ये विचार करतायत, अरे माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीला जाण्याकरता 15 दिवसाची सुट्टी मी इंग्रज अधिकाऱ्याकडे मागितली, मला त्यांनी दिली नाही. पण 15 दिवसाची सुट्टी हे देऊ शकत नाही, कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी तर हे देतील ना.
अरे दशमीच्या दिवशी मी पंढरपूरला जाईल, एकादशीचं व्रत करेल, द्वादशीचं पारणं सोडेल आणि द्वादशीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत नोकरीवरती हजर होईल. रेल्वेनंच या खंडाळा नावाच्या गावातून जाईल आणि रेल्वेनंच परत माघार येईल. पण कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी तरी मला दिली पाहिजे. हरिभाऊंनी दुसरं पत्र लिहिलं बरं का. त्या दुसऱ्या पत्रात सुद्धा उल्लेख केला, जोहार मायबाप जोहार. अहो नाही 15 दिवसाची सुट्टी तर कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी तर तुम्ही मला देऊ शकता ना. अहो रेल्वेनंच पंढरपूरला जातो, रेल्वेनंच परत माघारी येतो, पण फक्त 3 दिवसाची सुट्टी तुम्ही या हरिभाऊ पवारा करता द्यावं. पत्र पाठवून दिलं. त्या पत्राचा रिप्लाय येण्याची वाट हरिभाऊ पवार नवमीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत पाहत होते. नवमीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत पत्राचा रिप्लाय येण्याची वाट पाहिली, पत्राचा रिप्लाय आला नाही. आणि नवमीच्या दिवशी संध्याकाळी डोळ्याला धारा लागल्या. आता काय करू? आता पांडुरंग परमात्म्याची वारी चुकते वाटतं. आता मी पंढरपूरला वारीला कसं जाऊ? रेल्वेचं गेट बंद करणं तर माझ्या हातात नाही. हे रेल्वे मी कशी बंद करू? हरिभाऊ पवारांच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि नवमीच्या दिवशी संध्याकाळी हरिभाऊ पवार म्हणतात, रे पोटची नोकरी गेली तरी चालेल, पण माझ्या पांडुरंग परमात्म्याची वारी चुकता कामा नये. हरिभाऊ पवारांनी नवमीच्या दिवशी संध्याकाळी विचार केला आणि ते मनातच म्हणतायत, रे रेल्वे बंद करणं माझ्या हातात नसलं म्हणून काय झालं? दळणवळणाची साधनं बंद करणं तर माझ्या हातात आहे ना. कारण त्या काळामध्ये बैलगाड्या, सायकली चालत जाणारी माणसं होती. नवमीच्या दिवशी संध्याकाळी हरिभाऊ पवारांनी ते रेल्वेचं गेट बंद केलं, दळणवळणाची साधनं बंद केली. नवमीच्या दिवशी संध्याकाळी हरिभाऊ पवार त्या ठिकाणावरून निघाले आणि सकाळी दशमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचले. एकादशीचं व्रत केलं, द्वादशीचं पारणं सोडलं आणि द्वादशीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत पुन्हा त्या खंडाळा नावाच्या गावामध्ये दाखल झाले. अरे त्या खंडाळा नावाच्या गावात आले ना, त्यावेळेला त्या रेल्वेच्या गेटवरती ते गेले नाही जिथं नोकरी करतात. मग कुठं गेले? ऐका. हरिभाऊ पवार खंडाळा नावाच्या गावामध्ये दाखल झाल्यानंतर डिव्हिजनला गेले, जिथं इंग्रज अधिकाऱ्याचं ऑफिस आहे त्या ऑफिसला गेले आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या समोर दोन्ही हात जोडले, साष्टांग दंडवत घातला. सांगितलं, फार मोठा गुन्हा माझ्याकडून घडला. किती माणसं मेले माहीत नाही, किती अपघात झाले माहीत नाही, पण फार मोठा अपराध माझ्याकडून झाला. इंग्रज अधिकारी म्हणतोय, हरिभाऊ पवार अहो माफी कशाची मागताय हो? हरिभाऊ पवारांनी सांगितलं, तुमच्याकडे मला नाही दिली. अहो नाही 15 दिवसाची सुट्टी, कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी तुम्ही तुमच्याकडे मागितली, ती पण नाही दिली. मग नवमीच्या दिवशी संध्याकाळी मी विचार केला, पोटची नोकरी केली तरी चालेल, पांडुरंग परमात्म्याची वारी चुकता कामा नाही. रेल्वे बंद करणं माझ्या हातात नव्हतं, दळणवळणाची साधनं बंद करणं माझ्या हातात होतं, ती मी बंद केली आणि 3 दिवसाच्या वारीकरता मी पंढरपूरला गेलो. त्यावेळेला हरिभाऊ पवारांना इंग्रज अधिकारी म्हणतोय, हरिभाऊ तुम्ही खरंच 3 दिवसाच्या वारीकरता पंढरपूरला गेले होते का हो? हरिभाऊ पवार म्हणतात, अहो खरंच गेलो होतो. नवमीच्या दिवशी संध्याकाळी निघालो, दशमीला पोहोचलो, एकादशीचं व्रत केलं आणि आता द्वादशीला परत माघारी आलो. त्यावेळेला त्या इंग्रज अधिकाऱ्यानं विचारलं, हरिभाऊ पवार जर तुम्ही 3 दिवसाच्या वारी करता पंढरपूरला गेले होते तर त्या रेल्वेच्या गेटवरती उभा होता तो कोण होता? अहो त्या रेल्वेचं गेट बंद करणारा तिथं उभा आहे, रेल्वेचं गेट उघडणारा उभा आहे, तो कोण होता? हरिभाऊ पवार म्हणतात, काय बोलता? रेल्वेचं गेट उघडणारा उभा आहे, बंद करणारा उभा आहे? अहो हरिभाऊ पवार तुमच्या उपस्थितीच्या सह्या सुद्धा रजिस्टरला म्हटले, सह्या सुद्धा रजिस्टरला म्हटल्याच्या बरोबर हरिभाऊ पवार म्हणतात, दाखवा ते रजिस्टर. तर रजिस्टर हरिभाऊ पवारांनी हातामध्ये घेतलं. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन तुमचा सार्थकी लागेल. पुढचं वाक्य लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेला ते हरिभाऊ पवारांनी रजिस्टर हातामध्ये घेतलं, त्या रजिस्टरची पानं उलगडली ना, जिथं जिथं या पांडुरंग परमात्म्यानं सह्या केलेल्या होत्या ना, तिथं तिथं तुळशीची पानं आणि बुका पडलेला होता. ती तुळशीची पानं बुक्का माझ्या हरिभाऊ पवारांनी पाहिला. ते रजिस्टर छातीला बडवलं. हरिभाऊ पवार म्हणतात, पांडुरंगा ए पांडुरंगा दया गणा, अरे किती करतोस आपल्या भक्तांकरता. माय बापानो देवाची इच्छा ही संतांच्या घरी दाबायला मिळावं, फक्त ती इच्छा उपोर होण्याकरता आपण भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याला लक्षात येत नाही. फक्त भाव शुद्ध असला पाहिजे. पण ज्याच्या अंतकरणातला भाव शुद्ध नाही
त्याला समाधी सोहळा झाला काय? संत अवताराला आले काय? संतांनी या जगताचा निरोप घेतला काय? काही फरक पडत नाही. पण ज्याच्या अंतकरणातला भाव शुद्ध आहे ना, 12 वाजायचा टायमिंग एकदा त्या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये झाला ना, की खऱ्या अर्थानं त्या साधकाच्या डोळ्याला धारा लागतात आणि मन उद्विग्न होतं त्या साधकाचं. पण भाव शुद्ध असला पाहिजे. भाव जर शुद्ध असेल तर त्या काळामध्ये मौलींच्या समाधीमध्ये ताकद होती, याच्यामध्ये नवल नाही. आत्ता सुद्धा त्या समाधीमध्ये ताकद आहे. म्हणून वर्णन आलंय, तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तुझी ओवी, केली जीवाची काजळी. अंतरात ज्योत तेवली, तूच देवा वाट दावली. घुमला गजर आभाळी, ज्ञानराज माझी माऊली. माऊली ज्ञानराज माझी माऊली. पाहता रूप तुझा शीन हरपला, गारवा मिळाला जेव्हा तापल्या जीवाला. जीवनाचा घाट उभा पार करायाला, दिलस तू बळ पाऊली. ज्ञानराज माझी माऊली. ज्ञानोबा माऊली, चित्त तुझे पाऊली. ज्ञानोबा माऊली, चंदनाची सावली. ज्ञानोबा माऊली, चित्त तुझे पाऊली. ज्ञानोबा माऊली, चित्त तुझे पाऊली. ज्ञानोबा माऊली, चंदनाची सावली. ज्ञानोबा माऊली, चित्त तुझे पाऊली. ज्ञानोबा माऊली, चंदनाची सावली. ज्ञानोबा माऊली, चित्त तुझे पाऊली. ज्ञानोबा माऊली, चंदनाची सावली. ज्ञानोबा माऊली, चित्त तुझे पाऊली. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. सांगायचं तात्पर्य माईबापांनो, जर तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध असेल ना, तर जगाचा बाप तुमच्याकरता धावून येत असतो. जसा हरिभाऊ पवारांवरती संकट आलं, हरिभाऊ पवार म्हणतात पोटची नोकरी गेली तरी चालेल, पण पांडुरंग परमात्म्याची वारी चुकता कामा नये. पण पोटची नोकरी जाऊ न देणारा जगाचा चालक मालक परमपिता परमेश्वर त्यांच्याकरता धावून येतो. त्या लोखंडी रेल्वेच्या गेटवरती काम करतो. असं म्हणतात, ज्या ज्या लोकांना आषाढीच्या वारीला पंढरपूरला जाणं शक्य नाही ना, त्या परिसरातल्या ती लोक त्या रेल्वेच्या गेटवरती जातात. लोखंडी रेल्वेच्या गेटचं दर्शन घेतात. का घेतात? अंतकरणातला भाव इतकाच आहे. हे ते गेट आहे ज्या गेटवरती साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्यानं चाकरी केली, पांडुरंग परमात्म्यानं नोकरी केली. गुरुनाम गुरु नारायणगिरी महाराजांनी भव्य असं पांडुरंग परमात्म्याचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं. जसं तुमचं मंदिर या ठिकाणी इतकं सुंदर मंदिर आहे. एवढ्या मोठ्या सिटीमध्ये, शहरी भागामध्ये तुम्ही परमार्थ टिकून ठेवलाय, हे फार अभिमानाची गोष्ट आहे. इतकं सुंदर मंदिर आणि एवढ्या गर्दीमध्ये एवढं प्रशस्त वातावरण कुठंच नाही बरं का. आणि मूर्ती इतकी सुंदर आहे ना पांडुरंग परमात्म्याची. फक्त त्या मूर्तीमध्ये एक चूक आहे. काय आहे सांगू का? हां, त्या मूर्तीच्या दर्शनाकरता गेल्यानंतर इतकी सुंदर मूर्ती आहे, अंतकरणाला भावते. फक्त ती मूर्ती बोलू शकत नाही, इतकी सुंदर मूर्ती.
खऱ्या अर्थानं इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असा देव आपला धर्म निभावतो, धर्मावरती संकट आल्यानंतर तो धावून येतो. त्याचप्रमाणे संत सुद्धा आपला धर्म निभावतात. ज्या वेळेला एखादा साधक संतांच्या चरणावरती जातो ना, खऱ्या अर्थानं त्या जड जीवाचा उद्धार केल्याशिवाय संत राहत नाहीत. अनेक उदाहरणं आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहेत की ज्यानं संतांच्या चरणावरती गेला त्याच्यामध्ये संत जनाबाई असतील, नामदेवरायांसारख्या संतांच्या हातामध्ये हात दिला, परिणाम जीवनाचा उद्धार झाला. कान्होपात्रा असतील, त्याचप्रमाणे हैबत बाबा असतील, हैबत बाबा माऊलींच्या त्या ठिकाणी समाधीवरती येतात, नतमस्तक होतात आणि म्हणतात, येतोणी अनुठवू माथा मरणा वाचवणी सर्वथा, आता मेल्याशिवाय इथून जाणार नाही. त्याच ठिकाणी त्यांनी उर्वरित आयुष्य संपन्न केलं. परिणाम विश्वविख्यात विश्व माऊली नावांचा पालखी सोहळा हैबत बाबांनी चालू केला. आजही तुम्ही आळंदीला माऊलींच्या समाधीच्या दर्शनाला कधी गेलात तर माऊलींच्या समाधीच्या दर्शनाच्या आधी आपल्याला हैबत बाबा नावाच्या पायरीचं दर्शन होतं की नाही? आजही आपण त्यांच्या नावाच्या पायरीचं दर्शन घेतो. त्याचं कारण सगळा संसार प्रपंच सगळ्या गोष्टीचा त्याग करून हैबत बाबा आळंदीला येतात, माऊलींच्या समाधीवरती नतमस्तक होतात. सर्वसामान्य जीवरूपी असणारे हैबत बाबा आणि त्या हैबत बाबांच्या जीवनाला संतरूपी परिसाचा स्पर्श होतो. परिणाम त्यांच्या जीवनाचं सोनं होतं. सर्वसामान्य जीव ह लोखंड आहे आणि संत आपल्या जीवनामध्ये परिसाप्रमाणे, परिसाचा स्पर्श लोखंडाला झाल्यानंतर काय होतं? त्याचं रूपांतर चांदीमध्ये होतं. बरोबर की नाही? हा, जागे आहात ना? हा, सोन्यामध्ये होतं. म्हणजे सर्वसामान्य जीवाचं सोनं करण्याची ताकद माझ्या संतांच्या चरणामध्ये आहे. म्हणून संत जडजीवाचा उद्धार करतात. तुम्हाला संतांच्या अवताराचं कारण समजलं, देवाच्या अवताराचं कारण समजलं. आता तिसरं सांगते, आपल्या तुमच्या माझ्या अवताराचं कारण. तुमचा माझा अवतार आहे का हो? तुमचा माझा अवतार नाही, तुमचा माझा जन्म आहे. आणि जन्माला आल्यानंतर आपलं काहीतरी प्रयोजन आहे, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. अरे इतक्या मोठ्या लोकसंख्येमध्ये आपला जन्म होतो आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगू का, इतकी मोठी कोरोनाची लाट येऊन जाते तरी सुद्धा आपण अजून जिवंत आहोत. माणसाचा क्षणाचाही भरोसा नाही. सांगू तुम्हाला, आज सकाळी सुन्न करणारी बातमी प्रत्येकाच्या कानावरती आली. आपल्या महाराष्ट्राचे असणारे लाडके उपमुख्यमंत्री, धाडसी नेतृत्व ज्यांना म्हणावं, खऱ्या अर्थाने आमच्या भागामध्ये ज्यांना राजकारणातले चाणक्य म्हटलं तरी काय हरकत नाही, आम्हाला दौंडपासून बारामती काही जास्त लांब नाही, असे असणारे आपले अजितदादा पवार आपल्यामधून निघून गेले. क्षणाचाही भरोसा नाही रे माणसांचा. मला वाटतं आज आपण या कीर्तनाच्या निमित्ताने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. खऱ्या अर्थानं असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही आणि क्षणात जातो. किती क्षणात, असं कल्पनासुद्धा कोणी केली नसन की अजितदादा पवार आपल्यामधून इतक्या सहजासहजी निघून जातील. खऱ्या अर्थानं ते निघून गेले. पण सांगू तुम्हाला, याच्यामधून एकच शिका, भगवंताने इतकं सुंदर आणि छोटंसं आयुष्य आपल्याला दिलंही ना, ते सुंदर जगा, चांगलं जगा. ज्या दिवशी आपण या जगाचा निरोप घेऊ ना, आपल्यासोबत काहीच येणार नाही, काहीच नाही, सगळं आपल्याला इथंच सोडून जायचंय. एका सुभाषितकारानं फार सुंदर वर्णन केलंय बघा. सज धज कर जिस दिन मौत की, सज धज कर जिस दिन मौत की, सहजादी आएगी, सहजादी आएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी. छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का तो सोने के सब सामान है तेरे. मिट्टी की काया मिट्टी में, मिट्टी की काया मिट्टी में, एक दिन मिल जाएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी. पंछी है तो तोड़ के पिंजड़ा छोड़ के उड़ जा रे, माया महल के सारे बंधन तोड़ के उड़ जा रे. इस दास की ए वाणी, इस दास की ए वाणी, एक दिन काम आएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी. ज्या दिवशी या जगाचा निरोप घेऊन काहीच सोबत येणार नाही,
म्हणून जोपर्यंत आपलं आयुष्य भगवंताने आपल्याला दिलंय ना तोपर्यंत त्या भगवंताकरता समर्पित करा माईबापांनो. कारण त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये फार मोठी ताकद आहे. या समाजाचं देणं लागत असताना मला वाटतं या समाजामध्ये जगत असताना आपल्याला नाही देव होता आलं तरी चालेल, नाही आपल्याला संत होता आलं तरी चालेल, पण कमीत कमी माणसानं चांगला माणूस तरी बनण्याचा प्रयत्न करा. कारण माणूस म्हणून जन्माला आलोय. माणूस की कशाला म्हणावी सांगू तुम्हाला. ज्या वेळेला आपला जन्म झाला हे जग जितकं सुंदर होतं, ऐका, ज्या वेळेला आपला जन्म झाला तेव्हा हे जग जितकं सुंदर होतं ना त्याच्यापेक्षा सुंदर बनवून ते पुढच्या पिढीच्या हातामध्ये देणं, याला माणूस नावाची जात म्हणतात आणि याला माणुसकी म्हणतात. आणि ते आपण केलं पाहिजे. ते करा, आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. पुढची पिढी विचारेल ना प्रश्न तुम्हाला, काय केलं आमच्याकरता, त्यावेळेला काय उत्तर देऊ आपण, काय निर्माण केलं पुढच्या पिढी करता. तिरस्कार द्वेष त्यांच्या अंतकरणामध्ये जो आपण निर्माण करतोय, मला वाटतं तो त्यांच्याकरता स्वर्ग नाही, ते त्यांच्याकरता संस्कार नाही, तर तो पुढच्या पिढी करता आपण नरक निर्माण करतोय. पुढच्या पिढीने प्रश्न विचारावा त्यावेळेला काय उत्तर देऊ. पैसा कमवून ठेवला, प्रॉपर्टी कमवून ठेवली, काही येणार नाही तुमच्यासोबत. म्हणून सांगायचं तात्पर्य माझं एकच आहे, पुढच्या पिढीवरती संस्कार करत असताना संस्कार उत्तम करा. जर संस्कार चांगले झाले तर आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या बदलापूर सारख्या घटना घडतात, ज्या मालेगाव सारख्या घटना घडतात ना, त्या होणार नाहीत. अरे या घटना थांबायच्या असतील तर काय होणं गरजेचं आहे सांगू तुम्हाला. आपल्या भारत सरकारने माझी लाडकी बहीण योजना काढली, पण त्याच्याबरोबर आणखी एक योजना येणं गरजेचं आहे. आपण त्यांना विनंती करू, माझ्या लाडकी बहीण योजनेबरोबर आणखी एक योजना आणा. ती योजना कोणती, तर माझी लाडकी बहीण सुरक्षा योजना आणि छत्रपती शासन येणं गरजेचं आहे. अरे ज्या दिवशी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शासन येईल ना आणि टकमक टोकावरून कडे लोटासारखी शिक्षा केली जाईल ना, त्या दिवशी या बदलापूर सारख्या आणि मालेगाव सारख्या घटना थांबतील. तोपर्यंत नाही थांबणार. काळाची गरज आहे माईबापांनो. का तळमळीनं बोलते सांगू तुम्हाला, माझ्या अंतकरणातला भाव इतकाच आहे, संस्कार चांगले व्हावे ही काळाची गरज. का सांगते, माझ्या बापानं लहान असताना माझ्यावरती संस्कार चांगले केले, परिणाम आम्ही कीर्तनकार झालो, आमचं जीवन संस्कारमय झालं. अरे संस्कारमय जीवन होण्याकरता काय करावं या कलियुगामध्ये सांगू तुम्हाला. आपल्या मुलीच्या हातामध्ये गाथा द्या, आपल्या मुलाच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या. कारण त्या काळामध्ये वयाच्या 5व्या वर्षी माझ्या विश्वमौलीत नारळांना 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं उपदेश केला. परिणाम अखंड विश्वाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तुमच्या माझ्या करता खुला केला. अरे आजची 5 वर्षाची मुक्ताबाई काय करते विचार करणं काळाची गरज आहे. अरे जाऊ द्या 5 वर्षाची मुक्ताबाई आणि 5 वर्षाचे ज्ञानोबा आहे. कमीत कमी 16व्या वर्षी तरी तुम्ही नीट वागावं की नाही. 16व्या वर्षी माझे छत्रपती संभाजी महाराज बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहितात, नखशिखांत नावाचा ग्रंथ लिहितात आणि आत्ताचे 16व्या वर्षी 10-10.5 हजाराचा मोबाईल घेतात रात्रीच्या 10-10.5 वाजता. काय उद्धाराच्या दिशेनं प्रवास करणार आहे का त्यांच्या जीवनाचा. मला वाटतं उद्धाराच्या दिशेनं प्रवास व्हायचा असेल तर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी तुकोबरांचा गाथा वारकरी संप्रदाय याच्याशिवाय पर्याय नाही. का पर्याय नाही सांगू तुम्हाला. जगण्याकरता ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण म्हणतो घर गाडी बंगला प्रॉपर्टी पैसा असलं म्हणजे झालं, पण याच्याही पलीकडे संस्कार महत्त्वाचे आहेत. आज या नागरादाच्या गादीवरती तुमच्या समोर अशी एक महिला उभी आहे की ज्या महिलेनं 3.5 महिन्याचं बाळ असताना तुमच्या समोर उभी राहिली. 3.5 महिन्याचं छोटंसं बाळ आहे माझं. का आले कीर्तना करता. संसार प्रपंच ह्या गोष्टी करत असताना मला वाटतं समाजाचं देणं लागतो. आणि माझ्या बापानं माझ्यावरती जे संस्कार केले ना ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि घरापर्यंत मला पोहोचायचे. हाच फक्त अंतकरणातला भाव आहे. घर गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी ह्या गोष्टी मिळणारच आहे, दुय्यम स्थान आहे आयुष्यामधलं. पण याच्याही पुढे जाऊन एकच व्हावे, घराघरात मीराबाई घडावी, घराघरात जनाबाई घडावी, घराघरात मुक्ताबाई घडावी, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब अहिल्यादेवी होळकर घडावी. ते घडणं काळाची गरज आहे. कारण आपली भूमी इतकी आदर्शवंत आहे. आपल्याकडं असं म्हणतात नवीन झालेली बाळातीन बाई 3-3, 4-4 महिने पायातले सॉक्स काढत नाही. काय होतं पायातले सॉक्स नाही काढल्यावर, परमार्थ घडतो का. आपली भूमी इतकी आदर्शवंत आहे की ज्या भूमीमध्ये एका स्त्रीनं गाईच्या गोठ्यामध्ये आपल्या लेकराला जन्म दिला आणि दगडाने आपला नाळ तोडला, ती आपल्या महाराष्ट्राची अनाथांची माय होते. तिला सिंधुताई सपकाळ म्हणतात. ती आपले आदर्श असले पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला आपल्या भारतात घडलेली दुसरी घटना. 3-4 महिन्यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये एक वर्षा पटेल नावाची मुलगी आहे. ती वर्षा पटेल नावाची मुलगी, तिनं एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव आहे श्रीजा पटेल. जन्म दिल्यानंतर तिचं स्वप्न होतं की माझ्या जीवनामध्ये MPSC UPSC करून अधिकारी पदापर्यंत जायचं.
त्या मुलीनं काय केलं, तिच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलं म्हणून तिचा लवकर विवाह करून दिला. लग्नानंतर पतीला सांगितलं माझी इच्छा आहे, आणि लग्नानंतर 3 वर्षानंतर त्या सुंदर मुलीला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर 1 महिन्यामध्ये तिला मुलाखतीचा कॉल आला. त्या वर्षा पटेल नावाच्या मुलीनं त्या छोट्याशा एका श्रीजा पटेल नावाच्या मुलीला घेऊन 1 महिन्याच्या मुलाखतीला जाते आणि मुलाखत देऊन अधिकारी पदापर्यंत पोहोचते. ती आपली आदर्श स्त्री असली पाहिजे. जगा, या लोकांचे आदर्श समोर ठेवून जगा. खऱ्या अर्थानं असं जगलं ना तरच आपलं नाव पाठीमागे अनादी अनंत कालापर्यंत राहणार आहे. त्याच्याकरता त्याग करावा लागतो, त्याच्याकरता समर्पण करावं लागतं. समर्पणाने त्यागाशिवाय काहीच होत नाही. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये आजपर्यंत वारकरी संप्रदाय जिवंत आहे. त्याचं एकमेव कारण सांगू तुम्हाला काय आहे, त्याग आणि समर्पण आहे. एकच वाक्य माझं लक्षात ठेवा, हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याचा इतिहास जसा भगतसिंग राजगुरूच्या रक्तानं लिहिला गेला ना, तसा माझ्या वारकरी संप्रदायाचा इतिहास सगळ्या संतांच्या त्यागानं आणि समर्पणानं लिहिला गेलाय. म्हणून इतकी वर्ष झाली त्याला बाधा आली नाही, इतकी वर्ष झाले त्याचा आपल्याला कंटाळा आला नाही. अरे एक गाणं येतं 3-3.5 महिने वाजतं निघून जातं. 750 वर्ष झाले आपण काय म्हणतो, रूप पाहता लोचनी. इतकी वर्ष झाले आपण काय म्हणतो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. किती गोड वाटतं ना कानाला ऐकायला. अरे इतकी वर्ष झाली अजूनही याच्यामध्ये एखादा शब्द माझा घाला हो अशी म्हणण्याची ताकद झाली नाही. त्याला संतांचे शब्द म्हणतात. आणि संतांचे शब्द इतके ग्रेट आहेत माईबापांनो. संतांच्या शब्दाची ताकद सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये एखादी ओवी माझी घाला हो असं एकही साधक म्हणू शकत नाही ना, त्याला विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात. इतकी ताकद आहे त्या संतांच्या शब्दामध्ये. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीत जगताना लेकरावर संस्कार करत असताना ती ज्ञानेश्वरी हातामध्ये द्या. अरे मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहून घेतली रे, पण आपण ती जिवंतपणी वाचत नाही. आपल्या महाराष्ट्राची शोकांती काय, मेलेल्या माणसाला जिवंत करावं. त्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं म्हणावं, माऊली तुम्ही योगी आहात, योगी असल्या कारणानं तुम्ही सहन करा, या जगताचे अपराध तुम्ही सहन करा. त्या काळातली 5 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबरायांना उपदेश करते. आणि आत्ताची मुक्ताबाई गावातल्या एखाद्या स्टेजवरती कंबर हलवत नसते. अरे नाचा तुम्ही, पण कुठं नाचा, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावो जगी. का नाचावं, कुठं नाचावं. माझा बाप म्हणायचा, माझ्यावरती संस्कार करत असताना ज्यावेळेला माझ्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी पाहायचा ना, माझा बाप म्हणायचा ही माझी मुलगी नाही, माझा हा मुलगा आहे, मुलगा माझा हा चतुर पक्षी म्हणायचे. आणि हा पक्षी ज्या घरात जाईल ना त्या घराचं कल्याण होईल. का सांगत होता बाप माहिती आहे, माझ्या बापाला माहिती होतं माझी लेक रोज शाळेमध्ये जाताना ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घेते, रोज 10-5 उभ्या वाजते आणि मगच शाळेमध्ये जाते. विचार करा कधीतरी तुमच्या हे बापाने म्हणावं असं, माझी लेक ज्या घरात जाईल त्या घराचं कल्याण होईल. आणि हे होण्याकरता एकच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये होणं गरजेचं आहे. ती सांगू तुम्हाला, तुमची एक मुलगी म्हणून, तुमची एक लेक म्हणून तुम्हाला प्रार्थना करते. एवढीच एक प्रार्थना घरी घेऊन जा आजच्या कीर्तनामधून. तुमच्या घरामध्ये असणारा 5-6 वर्षाचा मुलगा, तुमच्या घरामध्ये असणारी 5-6 वर्षाची मुलगी, त्या मुलीच्या मुलाच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी नावाचा पवित्र ग्रंथ द्या. वयाच्या 18 वर्षापर्यंत त्यांच्याकडून पारायण करून घ्या. ज्या दिवशी तुमची मुलगी सासरी नंदायला निघेल, सासरी नंदायला जात असताना त्या लग्न मंडपामध्ये कृती करा. ती कृती कोणती आहे का, जेव्हा तुमची मुलगी सासरी नंदायला निघते ना, तिला निरोप देत असताना तिच्या सासरच्या लोकांना म्हणावं, मी 5 मिनिटात जाऊन आले, तुम्ही कुठं जा, घरात जा. घरात गेल्यानंतर देवघरात जा. देवघरात ठेवलेल्या भगव्या कापडामध्ये बांधलेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घ्या. त्या लग्न मंडपात या आणि तिच्या सासरच्या लोकांना सांगा, आमच्या मुलीच्या लग्नात आम्ही काय देऊ शकलो, काय नाही देऊ शकलो आम्हाला माहीत नाही. आमची परिस्थिती गरीब असेल, आमची परिस्थिती नाजूक असेल, काय देऊ शकलो काय नाही देऊ शकलो आम्हाला माहीत नाही, पण आमच्या घरामध्ये विश्वमौली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेक तुमच्या घरात येते, तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणावं तुम्ही असे संस्कार त्या लेकीवरती करा. संस्कार किती उत्तम असावे सांगू. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका स्त्रीचे संस्कार माझ्या मनाला फार भावतात. त्या स्त्रीचं नाव आहे प्रतिभाताई पाटील. त्या प्रतिभाताई पाटीलनं काय करावं, वयाच्या 16व्या वर्षी साडी घालावी, आईच्या समोर यावं. आईनं विचारावं, का ग प्रतिभा साडी कशा करता घातली, मला पारायण करायचंय. कुठं, मुक्ताबाईच्या मंदिरात. पारायण केलं, घरी आली आणि घरी आल्यानंतर आईनं विचारलं, प्रतिभा आता साडी ग आता कायमच घालावीशी वाटते, कायम घालावीशी वाटते म्हणणारी ती प्रतिभा नावाची मुलगी कायमस्वरूपी साडी घालते.
डोक्यावरती पदर घेते, पदर घेते बरं का, डोक्यावरती. आता नका घेऊ तुम्ही. सांगायचं तात्पर्य, पदर घेते आणि ती प्रतिभा नावाची मुलगी आपल्या भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाते. अमेरिकेत गेल्यानंतर प्रसंग आहे, बराक ओबामा तिच्या हातात हात देण्याकरता हात पुढे घेतात. माझ्या प्रतिभाताईचा हात पुढे आला, पण त्याच क्षणाला डोक्यावरचा पदर खाली सरकला, वस्त्र खाली आलं. प्रतिभाताईनं हात मागे घेतला, पण मागे घेतलेला हात बराक ओबामांच्या लक्षात आला, आपला अपमान झाला. बराक ओबामा म्हणतात, प्रतिभाताई आमच्याच अमेरिकेत तुम्ही आला आणि तुमच्या हातात हात देण्याकरता मी हात पुढे घेतला, तुम्ही सुद्धा हात पुढे घेतला, पण तुमच्या डोक्यावरचं वस्त्र सावरण्याकरता पुढे घेतलेला हात तुम्ही मागे घेतला, याच्यामध्ये आमचा अपमान झाला असं तुम्हाला वाटत नाही का हो? त्यावेळेला प्रतिभाताईच्या मुखातले शब्द इथं बसल्या, प्रत्येक प्रतिभानं घरी घेऊन जा. प्रतिभाताई म्हणतात, माझ्या डोक्यावरचा पदर सावरण्याकरता मी माझा हात मागे घेतला, याच्यामध्ये तुमचा अपमान झाला की नाही झाला हे मला माहित नाही, पण आमच्या संस्कृतीचा मान मात्र नक्की राखला गेला. अरे अमेरिकेत सुद्धा आपल्या संस्कृतीचा मान राखणारी ती जर आपली लेक भारताची होऊन गेली असेल, तर तिचा आदर्श घेत असताना इथं बसल्या प्रत्येक माय माऊलीनं, प्रत्येक महिलेनं म्हणावं, काय म्हणावं ऐका. सांगायचं तात्पर्य एकच आहे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेलेल्या सगळ्या महिला आपल्या आदर्श असल्या पाहिजे. त्यामुळे अशा कीर्तनाला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब उभ्या असल्या की कीर्तनाला थोडासा आनंद येतो, कारण बऱ्याचशा ठिकाणी अशी परंपरा आहे की महिलेने कीर्तन करू नये. कीर्तनाची कुठली स्पेसिफिक व्याख्या आहे का हो? पंढरीच्या वाळवंटामध्ये नामदेवराजांसारख्या संतांना जनाबाईनं उपदेश करावा, अखंड जयाला देवाचा शेजार, गारे अहंकार नाही गेला. अरे या शब्दामध्ये जे कान उघडणी माझ्या महिला संतांनी केली ना, ते सुद्धा एक प्रकारचं कीर्तनच होतं. मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय कीर्तन असावं. तिथं संतांना उपदेश केला आणि इथं मला वाटतं इथं सर्वसामान्य जीवाला उपदेश करतायत. मला वाटतं याच्यापेक्षा वेगळा परमार्थ काही नाही, आणि तो परमार्थ या ठिकाणी तुमच्या सगळ्या महिला मंडळाच्या वतीनं होतोय, हे फार अभिमानाची गोष्ट आहे. सगळं मंडळ इथलंच आहे ना. एक सांगू तुम्हाला, महाराष्ट्रातून कितीही मोठ्या पाकिटाचा कीर्तनकार तुम्ही इथं आणा बरं का, आणि कितीही उच्च पदाचा आणा, तुमच्या गावातला, तुमच्या घरातला, तुमच्या परिसरातला परमार्थ टिकून आणि जपून ठेवायची ताकद फक्त ह्या मंडळीमध्ये. म्हणून ही मंडळी जपणं ही फार महत्त्वाचं आहे बरं का. सांगायचं तात्पर्य एकच आहे की ज्याप्रमाणे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महिला होऊन गेल्या, त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला आदर्श घेता यावं असं जीवन जगलं, तसं जीवन जगा. खऱ्या अर्थानं संतांनी जो आपल्याला उपदेश केला, तो उपदेश करत असताना त्या उपदेशाप्रमाणे जर जीवन जगलं तर मानवी निर्देहाची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या अवताराचं कारण तुम्हाला समजलं, संतांच्या अवताराचं कारण समजलं, तुमच्या आमच्या जन्माचं कारण समजलं. तीनही अवताराचं कारण तुम्हाला सांगण्याचं कारण एकच आहे. विश्वमावळी ज्ञानोबराय अवताराला आले नसते तर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाला नसता. लक्षपूर्वक ऐका. विश्वमावळी ज्ञानोबराय अवताराला आले नसते तर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाला नसता. जगद्गुरु तुकोबाराय अवताराला आले नसते तर गाथा आपल्याला अभ्यासाला मिळाला नसता. शांती ब्रह्मा एकनाथ महाराज अवताराला आले नसते तर शांतीचं प्रतीक काय आपल्याला समजलं नसतं. छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. माझी झाशीची राणी जन्माला आली नसती तर प्रतिज्ञा कशी करावी तिचा आदर्श आपल्याला घेता आला नसता. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सिंधुताई सपकाळ जन्माला आली नसती तर अनाथांची माय काय आपल्याला समजलं नसतं. आणि संत अवताराला आले नसते तर जड जीवांचा उद्धारच झाला नसता. त्यांचा अवतारच जड जीवांचा उद्धार करण्याकरता अभंगाचं द्वितीय चरण. अवतार तुम्हा धराया कारण, 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 अवतार तुम्हा
देवा जड देवा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. संत अवताराला येतात जड जीवाचा उद्धार करण्याकरता. प्रत्येक जण आपला धर्म निभावतो, म्हणून आपणही आपला धर्म निभावला पाहिजे. खऱ्या अर्थानं भगवंताच्या नामचिंतनामध्ये फार मोठी ताकद आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन करत करत आपलं जीवन समर्पित करा. देवदेश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतकी मोठी ताकद असेल तर मला वाटतं आपणही ते भजन करावं. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे आणि एकदा मोठ्या प्रेमानं भजन करायचे. सर्वांच्या हात दिसत आहेत बरं का मला. घेतले का? अगदी 5 मिनिटं वेळ घेणार आहे. फक्त 5 मिनिटाच्या वरती तुमचा वेळ घेणार नाही. आपला वेळ संपून गेलेला आहे याची मला कल्पना आहे. पण तुम्ही जेवण करून आलात, मी आणखी जेवण नाही केलं बरं का. कीर्तनानंतर करणार आहे, म्हणून खूप गोड असं भजन सर्वांनी करायचं. घ्या हातवरती. घेतले का? राहू द्या तास 2 तास, चहा घेऊन येते तोपर्यंत. विठोबा रखुमाई 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 तर असो, संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ सांगण्याकरता मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. तसं नाही बरं का, ते तसं नाही. बोलवलं तर नक्की येईल. सांगायचं तात्पर्य एकच आहे. 2 चरणाचा भावार्थ सांगत असताना बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. म्हणजे तसा चुकूनही चुकीचा शब्द जात नाही बरं का. तुम्ही यूट्यूबला माझं नाव सर्च करा, अनेक कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळतील. चुकूनही चुकीचा शब्द जात नाही, परंतु तरीसुद्धा गेला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. झालेली सेवा तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा एकच विनंती करते. देवदेश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा आणि आपलं जीवन समर्पित करत असताना इतकं सुंदर जीवन जगा, इतकं सुंदर जीवन जगा. ज्या दिवशी आपण या जगताचा निरोप घेऊन माई बापांनो, त्या दिवशी ज्या वेळेला आपला जन्म झाला आपण रडत रडत जन्माला आलो, पण आपण जाऊन संपूर्ण जगताने रडावं. अरे नाही ना संपूर्ण जिल्ह्याने, नाही संपूर्ण तालुक्याने, नाही संपूर्ण गावाने, आपल्या कुटुंबातल्या तरी लोकांच्या डोळ्यात पाणी यावं. याच्याकरता काय करा, दिव्याला दिवा लागत गेला ना की सुंदर अशी दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं ना की सुंदर असा फुलहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं ना की सुंदर असं एक नातं बनतं. त्या नात्याचं नाव आहे माणुसकी. ती माणुसकी आपल्या जीवनामध्ये जपायला शिका. माणुसकी फार महत्त्वाची. माझा बाप म्हणायचा, आपलं जगणं, आपलं वागणं इतकं सुंदर असावं, इतकं सुंदर असावं, ज्या दिवशी आपल्या आयुष्यातला अंतिम क्षण येईल ना त्यावेळेला माझ्या ज्ञानोबांनी म्हणावं, घ्या रे त्या लेकराला जवळ, त्यानं आयुष्यभर संप्रदायाची सेवा केली. आणि माझ्या जीवनातलं ध्येय इतकंच आहे बरं का. तुमच्या माहिती करता सांगते, ज्या दिवशी माझा बाप माझ्या आयुष्यातून गेला ना, इयत्ता 10वी मध्ये होते बरं का, मी पितृछत्र हरपलं. बाप निघून गेल्यानंतर माझ्या जीवनातला फक्त एकच संकल्प मी त्या पिंडदानाच्या ठिकाणी केला. पिंडदानाच्या वेळेला ब्राह्मण सांगतात, तुमच्या जीवनात काहीतरी संकल्प करा. मी वडिलांना नाना म्हणायचे. माझ्या वडिलांची इच्छा होती माझ्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, वारकरी संप्रदायाचा प्रचार करावा, प्रसार करावा. त्या ठिकाणी 10 दिवस पूर्ण झाले. दशकरा विद्येचं पिंडदान चालू होतं. त्या पिंडदानावरती हात ठेवला. मी वडिलांना नाना म्हणायचे. मी म्हटलं, नाना तुमची इच्छा होती ना तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू असं कीर्तन करेल. तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज असं वाटतंय
तो बाप ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्या बापाला आनंद होत असेल. फक्त जीवनातलं दुःख इतकंच आहे, लाखो करोडो पब्लिक समोर बसलेलं असतं, वजना इतके हार गळ्यात पडतात, पण शाबासकीची थाप देणारा बाप आयुष्यात नाही आहे. सोनालीताई फडके म्हणून हाक मारणारे अनेक आहेत, पण प्रेमानं सोनू अशी हाक अजूनपर्यंत कानावरती येत नाही ना, ही माझ्या जीवनातली खंत आहे. म्हणून विनंती असेल माझी तुम्हाला, याच्याकरता सांगत नाही की माझी परिस्थिती ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी यावं, फक्त याच्याकरता सांगते, माझा बाप गेल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही जिवंतपणे तुमच्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करा, त्यांच्या खांद्यावरचा भार आपल्या खांद्यावरती घ्या. याच्या इतका आनंद त्या मायबापाला दुसरा कोणताच नाही. आणि म्हणून त्या बापाचा संकल्प पूर्णत्वाला नेण्याकरता रोज नारदाच्या गादीवरती उभे राहिल्यानंतर एकच प्रार्थना देवाला करते, या विना काही नको एवढे दे पांडुरंगा, याजसाठी मंडीला तुझ्या दारात हादंगा. देवा पांडुरंगा परमात्म्या, माझा शेवटचा श्वास या नारदाच्या गादीवरती असावा. आणि असेल आपल्या अंतकरणातला भाव शुद्ध, तर होईल ना ती इच्छा पूर्ण. गुरुनाम गुरु जोगबाबांच्या जीवनामध्ये झाली, अनेक महात्म्यांच्या जीवनामध्ये झाली. जोगबाबा ज्यावेळेला अंतिम घटका मोजत होते ना रे, पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं गेलं. मामासाहेब दांडेकर सेवा करण्याकरतायत. मामासाहेबांना वाटायचं जोगबाबांचा प्राण पुण्यात जातोय वाटतं, पण जोगबाबांनी काय केलं माहिती, मामासाहेबांचा हात हातामध्ये घेतला आणि मामासाहेबांना म्हटले, मामा तुम्हाला असं वाटतंय का हो, खऱ्या अर्थानं माझा प्राण या पुण्यामध्ये जाईल, माझा श्वास आळंदीमध्ये अडकलाय, मला आळंदीला घेऊन चला. डोळे उघडून पाहावे इतकं सुद्धा त्राण शरीरात शिल्लक नव्हता बाबांच्या. मजल धर्म जर कळत आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये घेऊन आले, इंद्रायणीच्या पुलावरती आले. क्षणभर बाबांनी स्वतःचे डोळे उघडले, मौलींच्या समाधी मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतलं आणि आपल्या देहातला प्राण सोडला. सांगायचं तात्पर्य, साधकाच्या अंतकरणातला भाव शुद्ध असेल तर साधकाने साधकाच्या जीवनामध्ये केलेली साधना आणि त्या साधनेचं मिळालेलं फळ जर कोणतं असेल तर तो शेवटचा श्वास संतांच्या चरणावरती, त्या भगवंताच्या चरणावरती असतो. म्हणून जीवन इतकं सुंदर जगा की आपला श्वास शेवटचा इतका सुंदर असावा. इतकीच प्रार्थना तुमच्या चरणावरती करते. पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला ती असणारी दीपकदादा पाटील, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, तुमच्या भागाचं भूषण हरिभक्त परम प्रीतीताई पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी नाव सजेस्ट केलं. त्याचप्रमाणे आमचे दिनेश दादा असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, चोपदार बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग, संपूर्ण सप्ताह कमिटी, कार्यकारी मंडळ, सर्वांना धन्यवाद देते आणि या ठिकाणी लांबलेल्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.